मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु जोगी महाराज सब संतन की भला विठला देखिलासी माती खाता दावी आणि बांधी माता जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी वेणू पाठी तुका म्हणे भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोवाटी
जाळी घेऊनी कांबळी काठी गाई वळी विणू पाठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कथे पाधान कथे विस्तार जगपादान कथेचा विस्तार जगपादान कथेचा विस्तार जगपादान कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयाची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संता यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संता मस्तक मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संता मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या देखिलासी माती खाता देखिलासी माती खाता दावियाने बांधी माता जाळी घेवणी कांबळी काठी गाई वळी वेणूसाठी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र विष्णू वैराग्याच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेले पांडुरंग परमात्मेचे अतिशय लाडके आणि जिव्हाळ्याचे भक्त वारकरी संप्रदायाच्या प्राण मराठी भाषिकांची अस्मिता भागवत धर्माच्या कलस्थानी विराजमान असणारे सकळ संत कंठ वशन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा हा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भगवान श्रीकृष्ण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कोणतं कार्य केलेलं आहे काय काय काम केलेलं आहे त्याच्यातलं एक कारण जे आहे माती खाणे हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील अशा प्रकारचा हा अभंग आहे. भगवान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येत असताना अनेक कारणं घेऊन आला होता त्यापैकी एक माती ही प्रकरण स्वतंत्र अशा प्रकारचं भागवतामध्ये आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याला माती खाताना यशोदेनं पकडलं आणि दाव्याने बांधलं. देखिलासी माती खाता दाव्याने बांधी माता. खूप अशा प्रकारचं गोकुळातले खोड्या झाल्यानंतर यशोदेने सांगितलं आता तुला गावात राहता येणार नाही म्हणून जाळी गांबळी घेवणी काठी गायी वळी वेणू पाठी
महत् परम भाग्यनी अशा प्रकारचा भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या आणि देवकीच्या पोटी जन्मलेला इतकी सोपी गोष्ट नाही, याच्यासाठी पुण्य लागतं महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते सामान्य पुण्य लागत नाही, तो सामान्य भाव लागत नाही, हा मोठा अशा प्रकारचा भाव लागतो भगवान परमात्मे आपल्या उदरी येण्यासाठी. मग यांच्याच पोटी का भगवान परमात्मा आला, जगद्गुरु तुकोबराय त्याचं वर्णन करतात. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. आणि यमुनेच्या काठावर एकदा खेळ रंगला की भगवान परमात्मा दमत नसे, गोपाळ दमत असे. आणि गोपाळांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा तुझ्या गाया निवडून घे आणि तू आता आमच्यापासून बाजूला जा. पण भगवान परमात्मा सांगतात, तुकोबाराय सांगतात, मी त्यांच्यासाठीच जन्माला आलेलो आहे, आनंद देण्यासाठी. आता त्यांनी मला हाकून लावलं तरी मी त्यांच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे भक्तासाठी देव दावे पाठोवाटी, विठ्ठल 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 विठ्ठल. असा शब्दाशी अर्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. उर्वरित वेळामध्ये आपल्याला या भंगाचं थोडंसं चिंतन करायचं आहे. संपन्न होणारा हा श्री संत ज्ञानेश्वर सेवाधामाचा तृतीय वर्धापन दिन आणि ज्या निमित्ताने हा सप्ताह चालू झालेला आहे, ज्या निमित्ताने अशा प्रकारचे हा सप्ताह आहे, त्यापैकी आजचा जो औचित्य हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. आज संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय असतील, भगवान परमात्मा असेल, रुक्मिणी माता असेल, भगवान बाबा असतील, चंदपुरी महाराज असतील, सद्गुरू नारायण महाराज असतील, सद्गुरू विठ्ठल महाराज असतील, यांचा या माध्यमातून आज या मंदिराचा वाढदिवस आहे. याचा अर्थ असा आहे का वर्धापन दिन आहे. आणि ज्या दिवशी आपण 3-4 वर्षापूर्वी मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्या, ज्या दिवशी सर्व संत मंत या ठिकाणी आले, शंकराचार्य असतील, महाराष्ट्रातले थोर साधू संत आले, तो दिवस अशा प्रकारचा आजचा आहे. आणि आजचा दिवस या सेवाधामाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा बाप्पा दिवस आहे. आणि ज्याच्या निमित्ताने जो सप्ताह चालू आहे तो दिवस आहे आजचा वर्धापन दिनाचा दिवस अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून काला आणि तो एकच दिवशी आपण घेतलेला आहे. या सप्ताहामध्ये अनेक मंडळी, थोर मंडळी या ठिकाणी येऊन गेली. आजही देखील अशा प्रकारचे लांबून मंडळी उपस्थित आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, रोजच्याच प्रवक्त्यांनी कीर्तनकारांनी आमच्या टाळकऱ्यांचं भरभरून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि का करू नये वर्णन, त्यांनी एवढी सेवा अशा प्रकारची वारकरी संप्रदायामध्ये संसारातून वेळ काढून आपला परमार्थ प्रचार आणि प्रसार करण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या आयुष्याचा काळ काढून केलेला आहे. का त्यांचं वर्णन करू नये, गेले 60-70 वर्षापासून आमचे कांताबापू वारकरी संप्रदायाचे ही वाटचाल अशा प्रकारचं करतात. ते सातत्याने सेवाधामामध्ये असतात. आप्पा महाराज मोरे असतील, महेश महाराज यांचं रात्री कीर्तन झालं, तेही या ठिकाणी 7 दिवस टाळ घेऊन उपस्थित आहेत. मी एक कीर्तनकार आहे ही भावना अंतकरणामध्ये न ठेवता एक सेवाधामाचा एक परिवारातला सदस्य म्हणून तेही उभा. आज आमचे दुधाळ महाराज देखील आज ते साकेगावचे अतिशय सुंदर मृदंगाचार्य आहेत. महादेव पाटील शिरसाट असेल, सुंदर गायन त्यांचं आहे, ते या ठिकाणी सातत्य उपस्थित असतात. माझे जीवाशी कंठशी मित्र ज्यांनी व्यासपीठ अशा प्रकारचं चालवलेलं आहे, अतिशय सुंदर 4ही दिवस प्रवचन त्यांनी एकाच ओवीवर केलेले आहे, असे कमलाकर महाराज हे उपस्थित आहेत. आमच्या 2 भगिनी आहेत. आणि खरं तर आज टाळ घेऊन जे उभा आहेत ते थोडे उशिरा आले, कारण माझं जॅकेट धुवायला टाकलेलं आहे. आणि येईन दुकानात काल घेता ठेवलं, ते म्हणजे तिथं गेलं का हे हाणल्याशिवाय राहणार नाही आमचे विजय महाराज. पण साहेब तुम्ही उशीर आले, नाही तर मी घातलं असतं जॅकेट, कारण आमच्या इथं जॅकेटाला काही कमी नाही, पाकिट नसलं तरी जॅकेट मात्र निश्चित असतं. म्हणून आज जे टाळ घेऊन उभा आहेत ती काही सामान्य व्यक्ती नाही. उद्योग क्षेत्रामध्ये चाकण क्षेत्र असेल किंवा नाशिक MIDC असेल, याच्यामध्ये त्यांचा फार मोठा, जवळजवळ चाकणला 5 कंपन्या आहेत त्यांच्या मोठ्याल्या, आणि नाशिकला देखील 3-4 कंपन्या, प्रोडक्शन वेगळं आहे. मोठं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व उद्योगपती, पण एवढं मोठं व्यक्तिमत्व असून देखील टाळ घेऊन उभा राहतात सातत्याने. चाकणला जरी असले माझं कीर्तन तरी त्या ठिकाणी उभं असतात. आज या ठिकाणी भरपूर मंडळी आलेत. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे थेट लोहगाव, गंगापूर तालुक्यातलं पैठणजवळचं जे लोहगाव आहे त्यांच्याकडे सातत्याने जात असतो मी. तेही मंडळ्या पैठण तालुक्यातलं लोहगाव, तेही मंडळी आवर्जून आज काल्याच्या प्रसादासाठी जवळजवळ 4-5 वर्षापासून त्यांचं आमचा संबंध आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी विनोदाचार्य जुन्या पिढीतले एक सुंदर कीर्तनकार उद्धव महाराज सबलस महाराज यांचे चिरंजीव विद्यमान
मठाधिपती आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज सबलस हे उपस्थित आहेत. आदरणीय बाबासाहेब महाराज मतकर मला वाटतं 4-5 दिवस झाले आपली संपूर्ण पलटण घेऊन म्हणजे सगळे मावळे घेऊन अगदी हिरिरींना अगदी वेळेत येऊन ते देखील पडेल ते काम गायन असेल मृदंग असेल कुठलं बी देखील आज खाली बसले ते कारण आज इकडंच भरपूर माळ फुलला आहे त्याच्यामुळे ते खाली बसलेत. या ठिकाणी विजय महाराज पवार हे देखील आले पहिल्या दिवशी देखील आले ते आत्ता देखील या ठिकाणी आले ते या सप्ताहाचं म्हणजे एक आधारस्तंभ अशा प्रकारचा एक गाभा येते ते आले की माझी काळजी संपून जाते असे विजय महाराज पवार ते देखील या ठिकाणी आलेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज बटुळे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष आणि सातत्याने याच्यात सहभाग असतात विठ्ठल महाराज हे आलेत. माझ्यावर जिवाळापाड प्रेमकारणी उद्योगपती मधुकर शेठ कड हे या ठिकाणी आलेले आहेत. दुसरे उद्योगपती सोपान महाराज खराबी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा पॉम्पलेटचा जाहिरातचा खर्च केला असा श्री संत एकनाथ मल्टी स्टेट अर्बन बँक त्याचे देखील सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांनी आत्ता 1-2 महिन्यापूर्वी खूप मोठा रौप्य महोत्सव केलेला आहे उल्हासनगरला की जिथे माझी रथातून मिरवणूक काढली. आमचे वारकरी सेवाधामाचे संत सेवाधामाचे सदस्य विजय महाराज देखील सदस्य आहेत आणि बारीक भाऊ फुंदे देखील या सेवाधामाचे सदस्य आहेत. तेही कालच्या पासून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय बोडखे सर जगदंबा चॅरिटेबलचे सचिव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे आबा कालच्या धरूनच परवाच्यापासूनच उपस्थित आहेत. चोपदार आहेत आमचे. आता किती नावं घ्यायला लागलं तर कीर्तन याच्यातच अशा प्रकारचं जाईन आपलं. आणि म्हणून गणेश आहेत सगळे आहेत हे बाळ टाळकरी आहेत आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. खरं तर घसा माझा खूप बसलेला आहे कारण हे 7 दिवसाचा सगळा कारभार चालायचा म्हणला की खूप एकट्याकडे विद्यमान सरपंच डांगेजोडीचे ते देखील आहेत. ज्यांनी सातत्याने या सेवाधामाचा झेंडा फडकायचं काम ज्यांच्याकडे दिले असे ढोले गुरुजी हे उपस्थित आहेत. आमचे दैफळे गुरुजी आहेत सगळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. माता माऊलींची संख्या जास्त आहेत. गडी कुठं गेलेत हाच प्रश्न मला पडला आहे आता कारण ड्युटी असतात. आज सोमवार आहे कालची सुट्टी होती त्याच्यामुळं आज सगळे ड्युटीला गेलेले आहेत. पण कीर्तन जरी लेट चालू झालं असेल सर तरी देखील थेट वेळेत सोडणार नाही त्याची काही काळजी करायची नाही कारण घसा खूपच माझा बसलेला आहे कारण 7 दिवस खूप ताण झालेला आहे. आणि मोठ्या माणसं जरा नंतर घेत असतात ते लागले इकडे तिकडे खोड्या करायला. असे आमचे विनयकरी आता नाव घेत नव्हतं तेव्हा भाना बघत होते आणि नाव घेतलं ते इकडे तिकडे बघायला लागले. त्यांची खोडच जाय ना काय करावं त्यांना कशात म्हणले त्याचं काय म्हणतात ना तुपात तळलं का कशातही कळलं ते काय म्हणते आता पुढलं नाही म्हणत तुम्ही. असे आमचे दुधाळ काका सेवाधामाचे हे बघा शायनिंगच नुसती शायनिंग म्हणजे काय करावंच काय आता मला तर माझं तर म्हणजे हात टेकले माझे व सगळे की म्हणजे कशी मारणार बाप्पू हा काय पदवी हा नाही पदवी नको ते पदवी खाजगीत सांगायची असते हो एवढं नको बोबाटा करायला. हे ज्यांना माहिती आहे पदवी ते सगळे हसलेच. द्यायचे का काका पदवी हा नंतर द्यायची का ते लवित कर पाहिजे पदवी द्या. विठ्ठल 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 वेळ फार झालेला आहे. स्वयंपाक रेडी आहे. मी तसं सगळ्यांना म्हणत होतो की आपण कीर्तन करीत नाही. सेवाधाम निर्माण झाल्यापासून अजून माहिती कीर्तन केलं नाही आणि इच्छा देखील कीर्तन करण्याची नाही कारण आपणच निर्माण करायचं ना आपणच करायचं हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणून सातत्याने 4-5 वर्षे मी काही कीर्तन केलं नाही. पण आमचे सगळे टाळकरी असतील की सगळे महेश महाराज असतील कांता महाराज असतील हे सगळे म्हणले की अण्णा तुमचं एक कीर्तन व्हायला पाहिजे. आणि आदिनाथ बाबांनी देखील आज्ञा दिली की कालीचं कीर्तन हे तुम्हीच केलं पाहिजे. तरी देखील नाही म्हणता शेवटच्या टप्प्यात माझं नाव टाकलंच ह्या मंडळींना पॉम्पलेटमध्ये. तरी देखील आता थोडक्यात कारण हे सगळा व्याप चालित असताना थोडंसं
कंटाळ येतो, थोडंसं अशा प्रकारचं थकल्या जातं सगळं काम करीत असताना आणि कीर्तनासाठी पाहिजे तितकी एनर्जी राहत नाही, म्हणून थोडंसं ताण होत असतो, म्हणून नको म्हणत होतो. तरी देखील हे सगळे मंडळी म्हणले नाही नाही अण्णा तुमचंच कीर्तन पाहिजे काल्याला. सकाळपर्यंत माऊली आल्यानंतर माऊली म्हणले फेटा काढतो तुमच्या डोक्यात घालतो, तरी देखील माऊली म्हणले नाही अण्णा तुमचंच ऐकायचं. म्हणून उभा राहिलेलो आहे. एक थोड्या वेळात मी सेवा संपवणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचा अशा प्रकारचा हा अभंग आहे. आज काल्याचा प्रसाद आहे. काल्याचा प्रसंग म्हटलं की सांगतेचा प्रसंग, काल्याचा प्रसंग म्हणलं की प्रसादाचा अशा प्रकारचा अभंग आहे. काला म्हणलं का प्रसाद, काला म्हणलं का सांगता, काला म्हणलं का परिपूर्णता. हे सगळे काल्याचे जे अर्थ आहेत ते एकच अशा प्रकारचे अर्थ आहेत. काला झालाय की सप्ताह संपला असं वेगळं सांगायचे कारण शिल्लक नाही. आणि म्हणून काल्याचे विषय देखील अशा प्रकारचा ठरलेला असतो. काल्याच्या दिवशी कोणताही विषय सांगायचा नसतो. मग काल्याच्या दिवशी एक ठरलेलं असतं. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो. ऐसे देई प्रेम काही कळा हो. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा हो. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो. ऐसे देई प्रेम काही कळा, काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा हो. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. आज भगवान परमात्मेचं चरित्र अशा प्रकारचं वर्णन करायचं. गाईन लीळा चरित्र पवाडे हो हो. गाईन लीळा चरित्र पवाडे. राखिले सवंगडी सहित गाई हो. राखिले सवंगडी सहित गाई. राखिले सवंगडी सहित गाई हो. राखिले सवंगडी सहित गाई हो हो. चरित्र पवाडे हो हो. चरित्र पवाडे.
कृष्ण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला आणि जन्माल्यानंतर माती खाल्ली आणि माती खाल्ल्यानंतर यशोदेने पाहिलं आणि दावेने बांधलं. ही क्रिया जर घडा वाटत असेल तर प्रथम आता त्याला या मृत्यू लोकात आणलं पाहिजे. ही सगळी क्रिया सगळं चरित्र भगवान परमात्मा मृत्यू लोकात आल्यानंतर अशा प्रकारची घडलेली आहे आणि त्याला जर खाली नाही आणलं तर हे आपल्याला चरित्र सांगता येणार नाही आणि म्हणून प्रथम आता त्याला खाली आणलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे. भगवान परमात्म्याचे दोन स्वरूप अशा प्रकारचे आहेत. एक सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप. काही निर्गुणाचे भक्त आहेत, काही सगुणाची भक्ती करतात तर काही निर्गुणाची भक्ती करतात. पण जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय कांता बापू असा आहे की इथं सगुणासह निर्गुण आणि निर्गुणासह सगुण दोन्ही तत्वाला मान्यता आहे. सगुण मनो की निर्गुण रे तुझ सगुण मनो की निर्गुण सगुण मनो की निर्गुण रे सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे सगुण निर्गुण एको गोविंद रे हनुमाने 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 सगुण निर्गुण गोविंद रे सगुण निर्गुण गोविंद रे हनुमाने हनुमाने वारकरी संप्रदायामध्ये सगुणाला जितकी मान्यता आहे तितकी देखील निर्गुणाला मान्यता आहे. निर्गुण असणारा भगवान परमात्मा त्याला सगुण साकार करायचं आणि सगुण साकार झाल्याशिवाय भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याला करता येत नाही. म्हणून आमच्या संतांनी भगवान परमात्म्याला खाली आणलेलं आहे. निर्गुण असणारा भगवान परमात्मा या मृत्यू लोकात आला. तो कशासाठी आला, आल्यानंतर कोणतं काम केलं, काय कारण आहेत भगवान परमात्म्याला खाली येण्यासाठी, अनेक अशा प्रकारचं प्रमाण आपल्याला माहीत आहे. भगवान परमात्मा या काही लोकांची ऋण होते, तो ऋण फेडण्यासाठी अशा प्रकारचा भगवान परमात्म्याचा अवतार आहे. ऋण फेडावया अवतार केला अविनाशी आला आकारासी. भगवान परमात्म्याला मृत्यू लोकामध्ये आणण्यासाठी अनेकाने प्रयत्न केले पण भगवान परमात्मा तसा मृत्यू लोकामध्ये आला नाही. कारण निर्गुण असणारा भगवान परमात्मा खाली आणायचा इतकी सोपी गोष्ट नाही माऊली. कारण भगवान परमात्म्याचं वर्णन असं आलेलं आहे, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. बळिया माझा पंढरीराव तो देवाचाही देव. एवढा मोठा भगवान परमात्मा खाली आणायचा. मग आमच्या संतांनी नेमकं कोणतं बळ वापरलंय. बळाचे शास्त्रामध्ये 5 प्रकारचे प्रकार सांगितलेत. काहीच्या ठिकाणी शारीरिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी सांपदिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी कौटुंबिक बळ आहे, काहीच्या ठिकाणी सत्तेचं बळ आहे सर, आणि काहीच्या ठिकाणी प्रेमाचं अशा प्रकारचं बळ आहे. भगवान परमात्मा जो निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार झाला. या 5 बळापैकी कोणतं बळ वापरलं आमच्या संतांनी? मग शारीरिक बळ वापरलं, कौटुंबिक बळ वापरलं, सत्तेचं बळ वापरलं. भावा पुढे बळ नाही कोणाचे सकळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. संपत्तिक बळाने भगवान परमात्मा निर्गुण निराकारातला सगुण साकार होत नाही. सत्तेचे बळाने भगवान परमात्मा सगुण साकार होत नाही. कौटुंबिक बळाने भगवान परमात्मा सगुण साकार होत नाही. भगवान परमात्मा ज्या बळाने साकार होतो ते बळ काही अशा प्रकारचं वेगळं आहे. मला वाटतं या ठिकाणी
अनेक प्रकारचे बळ आहेत. त्या बळापैकी भगवान परमात्मा जो सगुण साकार झाला त्याला भावाचं बळ लागतं. मला वाटतं सत्तेचे बळाने भगवान परमात्मा जर सगुण साकार झाला असता तर या पुढाऱ्यांनी आपल्या वाट्याला येऊन दिला नसता. संपातिक बळाने जर भगवान परमात्मा साकार झाला असता तर टाटा बिर्लानी माऊली आपल्या वाट्याला येऊन दिला नसता. मला वाटतं कौटुंबिक बळाने जर भगवान परमात्मा साकार झाला असता तर रावणासारख्याने आपल्या वाट्याला येऊन दिला नसता. आणि मला वाटतं शारीरिक बळाने जर भगवान परमात्मा साकार झाला असता तर ह्या हिंद केसरी असणारे पैलवानांनी आपल्या वाट्याला येऊन दिला नसता. कारण हे चार जे बळ आहे ना ते परमात्म्यासाठी चालत नाही. भाव बळे या ठिकाणी महंत श्री आदिनाथजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. भगवान परमात्मा आकळले गेला चार प्रेमाने नाही तर भगवान परमात्मा आकळले गेला तो भावानी. अशा प्रकारचा भगवान परमात्मा वागतो तो भावाच्या पुढे. भगवान परमात्मा संपत्तीच्या पुढे वागत नाही. भगवान परमात्मा शारीरिक ताकदीच्या पुढे वागत नाही. भगवान परमात्मा कौटुंबिक ताकदीच्या पुढे वागत नाही. भगवान परमात्मा वागला तो भावाच्या पुढेच. धनुष्य अशा प्रकारचा भंग झालेला आहे. दोन अशा प्रकारचं मध्ये पाठ मांडलेले आहेत. हार घेऊन ब्राह्मण देव उभा आहेत. तिकडे रामचंद्र प्रभू आहेत आणि इकडे सीतामाई आहेत. आणि मग हा फक्त हार घालायचा कार्यक्रम शिल्लक राहिला होता कारण स्वयंपाक तयार होता. रामचंद्र प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यात टपदिशी हार टाकून दिला. पण त्या काळातली प्रभूची उंची थोडी जास्त होती आणि सीतामाईचा हात काय पुराणा. मस विश्वामित्रांनी प्रभूला खुणवलं की जरा खाली वाका. वशिष्ठाने देखील खुणवलं की जरा खाली वाका प्रभू. प्रभू काय खाली वाकायला तयारच नाही. कारण प्रभूंनी विचार केला की मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. माझा अवतार नुसता देव म्हणून नाही तर माझा अवतार मनुष्य म्हणून आलेले. वर्तोणी दावीन नामा म्हणे हा माझ्या अवताराचा नेम आहे. आणि जर मी इथे वाकलो मिथिल्य नगरीमध्ये इथं जर मी वाकलो जनकपुरीमध्ये इथं जर मी वाकलो तर रामचंद्र प्रभूंनी विचार केला ही माझी काय आहे हा सासरवाडी आहे. आणि समजा मीच जर वर्तुनी दावीनं नामा म्हणे या कारणासाठी जर आलो असेल आणि मी जर माझ्या सासरवीत सगळ्याच्या आधी वाकलो तर इथून पुढले सगळे जावई आता सगळेच वाकत आहेत माझ्या सगळं ते भाग वेगळा आहे. पण प्रभूंनी विचार केला की आपण वाकायचं नाही. वेळ होत चालला विलंब करिता विघ्न ओढवेल. कारण इथे जे बसलेले होते काय सामान्य हरिभक्तपरायण थोडेच होते.
असंतुष्ट सगळे बसले होते त्या सभेमध्ये. आणि प्रभू जर वाकले नाही तर लवकर माळ पडणार नाही आणि घटिका जर भरून गेलं तर वेगळंच काहीतरी घडेल. पण सगळ्याला माहित होतं प्रभू तसा वाकूच शकत नाही. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं प्रभू तसा वाकणार नाही. लक्ष्मण आपल्या आसनानं उठले आणि पळत 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 गेले. प्रभूच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. देवा आणि भक्त एकत्र आले का देव पण देखील विसरून जातो महाराज. देव पण काय होतो, विसरून जातो. जनाबाईसाठी देव वेडा झाला होता. किती वेडा झाला होता, जनाबाईसाठी खूप वेडा झाला होता. कारण विसरून जातो देव पण. मोठे माणसं कधी कधी आपल्यात आले का मोठे माणसं मोठे पण विसरून आपल्यासारखे होतात. पहा आपल्या आदिनाथ बाबाचं तसंच आहे. खरं तर खूप उच्च लेवलची त्यांची पात्रता आहे, पण ते आपल्यात आले का आपल्यासारखेच होऊन जातात. हे मोठे माणसाचं मोठेपणाचं लक्षण आहे. तसं लक्ष्मणाच्या पुढे भगवान परमात्मा विसरून गेला. मी राम आहे, मी या सासरवडीत उभा आहे, मी लग्न सोहळ्यात उभा आहे, विसरूनच गेले. आणि लक्ष्मण असा हुशार, भक्त हुशारच असतात. आणि मग लक्ष्मणाने ज्यावेळेस प्रभूच्या चरणावर डोकं ठेवलं तर ते डोकं लवकर काही काढायला तयार नाही. आणि नेम असा आहे, एखादा माणूस एखाद्या माणसाचे जर पाय पडत असेल आणि तिने जर लवकर आपलं मस्तक डोकं पायानं जर काढलं नाही तर ज्याचं दर्शन घेतलं जातं तो माणूस थोड्या वेळाने का होईना त्याला उठण्यासाठी काय होतो, वागतो की नाही, वागतो. आणि म्हणून लक्ष्मणाने असा विचार केला की डोकं काढायचंच नाही प्रभू जोपर्यंत वाकत नाही तोपर्यंत. मग बराचसा वेळ कालावधी निघून गेल्यानंतर प्रभूच्याच लक्षात आलं की हा आता कधी उठवतोय. म्हणून प्रभू सगळं विसरून लक्ष्मणाला उठवण्यासाठी असं खाली वाकले. जसे प्रभू खाली वाकले, खालून लक्ष्मणाने सांगितलं भाभी घ्या चान्स मारून. भाभीनं लगेच माळ टाकली. विनोदाचा भाग सोडून द्या. प्रभू इथे वाकला महाराज. प्रभू इथे वाकला. कोणासाठी वाकला, कोणासाठी वाकला? कीर्तन कळतंय ना? कोणासाठी वाकला? भावासाठी वाकला. थोरल्या भावासाठी का लहान्या भावासाठी? हा, कोणासाठी वागला? प्रेमासाठी. भावासाठी नाही वागला. त्या लक्ष्मणाच्या अंतःकरणात असणारा जो भाव आहे त्या भावासाठी अशा प्रकारचा. म्हणून हे बाकीचे बळ चालत नाही. मग कल्पना करा, यशोदय मैयाच्या पोटी, नंद बाबाच्या पोटी, किंबहुना हा भगवान परमात्मा जन्माला आलेला आहे. सोपी गोष्ट आहे का? अनेकांनी प्रयत्न केले हा आमच्या पोटी जन्माला यावा, पण तरी देखील त्यांचे प्रयत्न सफल झाले नाही. देवकीच्या देखील पोटी आला आणि वसुदेवाच्या देखील पोटी आला. यांनी काय प्रयत्न केले असेल, यांनी किती भक्ती केली असेल. गर्ग संहितेमध्ये असं वर्णन आलेले की वसुदेवानी आणि देवकीना, नंदबाबांनी आणि यशोदीना पूर्व आश्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या अवतारामध्ये कोट्यावधी वर्ष तपश्चर्या केली. असं म्हटलं जातं. काही दिवस अन्न खाऊन तपश्चर्या केली, काही दिवस झाडाचा पाला खाऊन तपश्चर्या केली, काही दिवस फक्त वारा भक्षण करून तपश्चर्या केली, आणि काही कोटी वर्ष फक्त निराहारी राहून तपश्चर्या केली. एवढी कठोर तपश्चर्या नंद बाबा आणि यशोदीने आणि वसुदेवानी देवकीना केलेली आहे. वसुदेवानी देवकीना पूर्व आश्रमीमध्ये 80 तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्राप्त झाले आणि वरमुरी काय मागायचं ते मागा. त्यांनी सांगितलं दुसरं काहीच मागायचं नाही. आम्ही जी तपश्चर्या खडतर तपश्चर्या केली तू आमच्या पोटी यावा एवढ्यासाठीच अशा प्रकारच्या तपश्चर्या केलेली आहे. म्हणून भगवान परमात्म्याने वर अशा प्रकारचा दिला आणि मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. काही काळानंतर पुन्हा अशा प्रकारचे एक तपश्चर्या केली पूर्व आश्रमीचे. वेळ आपल्याकडे कमी, सगळे इतिहास सांगायला. नंद बाबा पूर्व आश्रमी जे होते आणि यशोदा त्या पूर्व आश्रमी होते, त्यांनी देखील त्या आश्रमात कोट्यावधी वर्षाची अशाच पद्धतीने तपश्चर्या केली. कुत्र कोणाच्या हाना त्यांनी, ते बारकं कुत्र पण चिंगरेल त्यांनी. काठी नाना
विठ्ठल 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 त्या बारके कुत्र्याला पाणी पाजा बरं. लांब हाणून त्याला. बसा बाकीचे बसा. विठ्ठल विठ्ठल वस्तीवरले वेगळे तिकडे कुत्रे माणसं आल्यामुळं ते रात्री पण येतात. ते आत्ता पण आले पण तरी एक कुत्र्याने जास्त एक गोंधळ घातला. त्यांना बाजूला हाणा ते पर आले पळत तिकडं. हा कोणच आहे त्याने थोडं साईडला बसलं तर मला वाटतं बरं वाटतं. महिला कोणी असेल तर, कारण ते कसं आहे ते ईदच फिरणार आहे, विक्षेप करेल ते. हा हा ते तसं जाणार नाही बाहेर. ज्याचं आहे त्यांनी सांभाळा का. हा ज्याचं आहे त्याने सांभाळा. बरोबर आहे. कोणाच्यानी कसं त्या सांभाळायचं. कुत्र्याने देखील विचार केला पाहिजे. ते कुत्रे शूटिंग मध्ये आलंय एक कुत्र. आता सध्या काहीतरी एक आहे ना व्हॉट्सअपवर शूटिंग मध्ये आलंय. यांना देखील वाटलं पाहिजे परमार्थात गेल्यानंतर शूटिंग काढली. काय सांगत होतो आपण. या दोन्ही मंडळींना कोट्यावधी वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि दोन्हींना देखील अशा प्रकारचा तोच भगवान परमात्म्याने वर दिलेला आहे. नंद बाबा यशोदेला देखील तोच वर आहे आणि देवकी आणि वसुदेवाला देखील तोच वर आहे. भगवान परमात्म्याने विचार केला याईने देखील तोच वर मागितलेला आहे आणि काही दिवसानंतर याईने देखील तोच वर मागितलेला आहे. पण परमात्म्याने विचार केला पोटी जन्माला एकाच्या जाऊ आणि राहायला मात्र एकाच्या ठिकाणी जाऊ. म्हणून देव जन्माला मथुरेत आला पण मथुरेत राहिला नाही. देव राहण्यासाठी अशा प्रकारचं कुठं गेला, गोकुळात गेला. कारण दोन्हीवर एकाच लेवलचे असल्यामुळे. म्हणून एवढी तपश्चर्या केल्याशिवाय भगवान परमात्मा आकळल्या जात नाही. कारण या बाकीचं बळ भगवान परमात्मा काही करीत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरे म्हणतात आपल्या पोटी भगवान परमात्मा बाळ म्हणून यावं असं वाटत असेल तर याच्यासाठी मोठं भावार्थाचं बळ लागतं. अभंगाच्या तिसऱ्याच्या मोठे
देवकीच्या पोटी आला भगवान परमात्मा. का वसुदेवाच्याच पोटी भगवान परमात्माला त्या टायमाला काय दुसरी पार्ट नव्हती का? तरी देखील यांच्या पोटी आला. जगद्गुरु तुकोबारे मानतात मोठे भावार्थाचे बळ. परिणाम काय? देव झाला त्यांचे बाळ. भगवान परमात्मा 5000 वर्षापूर्वी बंदीशाळेमध्ये जन्माला आला. वसुदेव देवकीला खूप अशा प्रकारचा आनंद झाला, पण आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण त्यांना माहिती 6 मारले दुराचारी, 6 मारले, 7वा जो गर्भ योगमाय नेलेला आहे. आणि 8वेने आता हा मी जन्माला आलाय. पण ही जर बातमी अशा प्रकारची कळली माझ्या भावाला तर तो मारल्याशिवाय राहणार नाही. झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी वधील. चेहऱ्यावरचा भाव बघितला आणि भगवान श्रीकृष्णाने सूचना दिली. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. बस भगवान परमात्म्याने सूचना दिली, इथे मला ठेवू नका. अरे न्यायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे. हातात बेड्या, पायात बेड्या, कमरेत बेड्या, काळजी करू नका. मला फक्त स्पर्श करा. उचळीला कमळापती, बायेचे बंधने गळते. तुम्हाला सांगतो यांच्या पोटी जन्माला आला, पण थांबला तिथे नाही. कारण वचन दिलं होतं फक्त जन्माला पोटी तुमच्या येईन, पण राहणार मात्र तिथे नाही. मी राहण्यासाठी दुसरीकडे जाणार आहे. म्हणून रातोरात अशा प्रकारचा हा कार्यक्रम केला. यमुनेच्या पलीकडं मथुरा गंगा गोकुळ आहे. रात्री हा कार्यक्रम केला. तिथे माया जन्माला आली होती, सगळ्याला माहिती आपल्याला. तिथे परमात्म्याला ठेवलं रात्री आणि मायाला उचललं. भगवान वसुदेव परत मायाला घेऊन मथुरीत आली. आता मथुरीतून आपण बाहेर पडलो. आता 12 वाजत आलेत. परत मथुरीत आपल्याला जायचं. कीर्तन उशिरा सुरू झालेलं आहे, म्हणून आपलं परत मागं यायचंच नाही. आता पुढं पुढं चलायचं. म्हणून तिथे नेऊन ठेवल्यानंतर यशोदा मैया सकाळच्या पारी थोडीशी जाग आली तिला. सकाळची वेळ आहे, सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे, श्रावण महिना आहे. पाण्याट्यावर महिलांची गर्दी सुरू झालेली आहे. पक्ष्यांचा किलकिलाट चालू झालाय. देवळामध्ये काकड्यांचा सूर आळवल्या जात आहे. शेतकरी मंडळी धार काढण्यासाठी, कोणी बैल चारण्यासाठी ही पाठीचं सगळं वातावरण तयार झालं. नंद बाबा उठले आणि यशोदा देखील उठली. यशोदा उठून पाहते तर इथे माया नाही, तर इथे काय आहे? भगवान परमात्माच दिसलेला आहे. मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर एकाच वेळेस सगळं बदल झाला. पहा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाहीले का. हे सगळं घडलं ते कशामुळे घडलं? बाळ कृष्ण नंदा घरी, कशामुळे वातावरण घडलं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हे कसं करते? लक्ष देऊन त्याच्याकडे मोबाईल मध्ये काय बघतो? चालू करीत असताना मोबाईल मध्ये बघायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हॅलो विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. त्या मोबाईलने मला तर त्या याची भेटच घ्यावं वाटते. कोणाची? ज्यांनी फेसबुक काढलंय, ज्यांनी व्हॉट्सअप काढलंय ना, त्याची मला भेट घ्यावं वाटते आणि डायरेक्ट मुंडकं द्यावं वाटते. इतके माणसं कामाला लावलेत विजू शेट त्यांनी की कशाचंच भान नाही. माणसाला माणसाचं स्वतःचं भान राहिलं नाही. आता तो बिचारा ऑपरेटिंग करतो ना, तरी देखील मोबाईलमध्ये खेळतो. गेलं बिघडून सगळं. ती तुझं ते झालं, पण इकडं आमचं बिघडलं ना सगळं. आहे का नाही? काय होतं ते असं काही कळतच नाही काय मोबाईलवाल्याला. ते मोबाईलचं असं आहे विजू शेट्टी, एक जण मोबाईल खेळत खेळतच घरी आला. त्या मोबाईलवर खेळत खेळतच घरी आला. ते दुसऱ्याच्याच घरात शिरला. तर त्याला कळलंच नाही याच्यामध्ये आपलं घर आहे का दुसरं. ते दुसऱ्याच्याच घरात शिरला असं करीत करीत. आता त्याची बायको देखील आतमध्ये किचनवर मोबाईलवरच खेळत होती. तिला वाटलं सुट्टीची वेळ झाली, आली काही नव्हती. देखील पाण्याचा तिकून तांब्या घेऊन आली. तसाच पाण्याचा तांब्या हातात दिला. त्याने देखील घाटा घाटा प्याला. वरील जो मालक आला ना, ते देखील अशा प्रकारे मोबाईल खेळतच आला. त्याचा मोबाईल खेळता खेळता अशा प्रकारचा नजर केला, त्याला वाटलं चुकीच्याच घरात शिरलो. त्याला म्हणजे इतकं अवघड हे. म्हणून तसलं काही करू नको बाबा. थोडा वेळ आहे आपल्याकडे. पाकिट राहिले काय सांगत होतो मी? कीर्तन कीर्तन. शाबास. लय हुशार हो तुम्ही. कीर्तन हे मला काय कळत नव्हतं की कीर्तन हे काय एवढे येडे आहेत का? यांनी किती बाबा कामाला लावलेत. बाबा मी असं परवा एका ठिकाणी विचारलं, काय सांगत होते? बोले तू 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 पैसे घेतो ना, आम्हाला विचारतो काय काय सांगत होत. लय नमुने असो. खरंच माझ्या लक्षातून गेलं. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदला नरणारी. वर्णन करताना किती सुंदर केलंय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पहिलं गोकुळातल्या सुखाला अंत बी होतं आणि गोकुळातल्या सुखाला पार देखील होतं. पण भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर त्या सुखाला पार बी नाही आणि त्या सुखाला अंत देखील नाही. ऐका सज्जनो, सांसारिक सुखाला पार देखील आहे आणि सांसारिक सुखाला अंत देखील आहे. पारमार्थिक सुखाला अंत बी नाही आणि पारमार्थिक सुखाला पार बी नाही. सांसारिक सुख भोगत असताना संपून जातं आणि पारमार्थिक सुख जितकं तुम्ही भोगणार तितकं अशा प्रकारचं वाढत जातं. म्हणून परमार्थामध्ये माणूस रिटायर, संसारामध्ये माणूस रिटायर होतो पण परमार्थामध्ये माणूस रिटायर होत नाही. संसारामध्ये राहत असताना जसं वय होईल तशी किंमत संपत जाते आणि परमार्थामध्ये तुमचं जसं वय होईल ना तशी तुमची किंमत वाढत जाते. याला संसार आणि परमार्थ म्हणतात. विठ्ठल गोकुळीच्या सुखांत बार नाही लेका. परिणाम बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरणारी. गोकुळात भगवान परमात्मा जन्माला ही बातमी कळली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक दावे की पुढे ताटी वाटी सुंट बडे. सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. ही बातमी लगेच अशा प्रकारची गोकुळात पसरली. बघा, अभंग लिहित असताना संत बापू विचारपूर्वक लिहितात. का टिकले 400 वर्षे अभंग? कारण लिहित असताना विचारपूर्वक लिहिलेले आहेत. येथे सर काय म्हटले महाराजांनी? गवळण म्हणती गवळणीला. बरं असं लिहिलं असतं तर काय म्हणलं झालं असतं? तुमचं काय बिघड असतं? गवळी म्हणतो गवळ्याला. लय लग बिघड असतं. गवळणीच्या जितकं लक्षात राहतं तितक्या गवळ्याच्या राहत नाही. जर गवळ्याला सांगितलं चालले ना तुम्ही पाथर्डीला, असं करा, पावशेर साखर घेऊन घ्या, ते तिकडंच सटाके मारीत बसतं. संध्याकाळी घरी येताना विसरून जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ही बातमी जर गोकुळात पसरायची असेल तर गवळ्याचं काही कामच नाही. म्हणून गवळण म्हणती. कारण गवळणीचं इतकं लक्षात राहतं. खरं तर आजचं कीर्तन वर्तमान पत्रात उद्या येईल, पण असं एक चालतं बोलतं वर्तमानपत्र आहे बाबा. फक्त यांचं सहकार्य घ्यायची. एखादी बातमी पसरायची असेल तर ह्या आळीची बातमी ती आळीला एका झटक्यातच जाते. फक्त एखाद्या महिलाला माहीत असावं एखादी घटना आणि ते सांगत असताना त्यांचा ठेका असतो पा. एखादीलाच माहीत असेल, तिला दुसरी भेटली का पाण्याच्या वाटेवर, ती म्हणली तुला माहीत आहे का? ती म्हणले नाही, पण तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते म्हणता म्हणता बातमी थेट खाली जाते. म्हणून गवळण म्हणते गवळणीला. काय म्हणते? पुत्र झाला यशोदेला. आणि मग काय आनंद तिथं. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला.
आज आनंदी आनंद झाला. गोकुळातला आनंद येतो बापू, काय अडचण नाही. एवढं तरी कायलाही करायचं, तसा गोकुळातला आनंद येतो. काय आनंद आहे. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. हा, याचाच परिणाम येतो. आहे का नाही. हा आनंद काही वेगळाच आहे ग. नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा गोष्टी लागती गोडा. हा भाव आहे, तो भाव त्याच्यात तोच आहे. नाही आनंद अशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. फक्त अंतकरणातून म्हणलं का काही म्हणलं तर तो भाव आहेच त्याच्यात ना गवळणीचा. म्हणून गोकुळातला आनंद अशा प्रकारचा खूप आनंद झाला त्या ठिकाणी. पण भगवान परमात्म्याने विचार केला, याच्यातच वेळ घालण्यापेक्षा आपण जे काही कारणासाठी आलेलो आहे ते कारण आपण केली पाहिजे. म्हणून पुत्रोत्सव संपन्न झाला. भगवान परमात्मा रांगू लागला. रांगत असताना देखील अनेक चरित्र केलं. रांगता रंगणी चोरीत लोणी, रांगता गोदने राखिता हे. दोन प्रकारचं चरित्र, एक रांगत असताना चरित्र केलं आणि एक गोधने राखीत असताना चरित्र केलं भगवान परमात्म्याचं. रांगत असताना कोणतं कोणतं चरित्र केलं. दही दुधाचं अशा प्रकारचं ओलांडून द्यायचं, हे असे बरेच चरित्र केलं. मंथन करून देत नसायचा. पहिलं चरित्र भगवान परमात्म्याने रांगत असताना केलं की विमला अर्जुनाचा उद्धार केला. पहा, ते एक चरित्र केलं. परमात्म्याने विचार केला की आपण हे सगळं चरित्र करीत असताना अनेकांचं ऋण फेडण्यासाठी आपण आलेलो आहोत. ऋण फेडावया अवतार केला. आकाराशी आला अविनाशी आला आकाराशी. म्हणून हे सगळे अशा प्रकारचं ऋण एक 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 फेडण्यासाठी भगवान परमात्मा थोडा मोठा झाला. भगवान परमात्मा यमुनेच्या वाळवंटाकडे जाऊ लागला, खेळू लागला, गोपाळात एकत्र येऊ लागला. गोपाळाला घेऊन यमुनेच्या वाळवंटाकडे गाय घेऊन जाऊ लागला. आणि तिकडे जात असताना भगवान परमात्म्याने देखील विचार केला की मला जे कामं करायचे ते सामान्य कामं करायचे नाहीत. कारण रजगुण आणि तमगुण आणि सत्वगुण हे तिन्ही गुण शरीरात असणं गरजेचं आहे. परमात्म्याने विचार केला की मला एवढे मोठे राक्षस मारायचेत, मला एवढे मोठे अशा प्रकारचं कामं करायचेत आणि माझी जी गोंगडी विणलेली ती शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. मग हे जर कामं करायचे असेल तर माझ्याकडं थोडा का होईना रजगुण असला पाहिजे. आणि रजगुण हे पृथ्वीचं अशा प्रकारचं प्रतीक आहे. मग परमात्म्याने विचार केला हे सगळे राक्षस मारायचे असतील, मला एवढे मोठे कुटणे करायचे असेल तर थोडा का होईना भाग रजाचा माझ्यामध्ये असला पाहिजे, पृथ्वीचा अंश माझ्यामध्ये असला पाहिजे. आणि मग सगळे गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा एक दिवस गायीवळीत असताना सगळ्यांच्या अशा प्रकारच्या खेळातून एकदा बाजूला पडला. आणि भगवान परमात्म्याने विचार केला, सगळ्यांच्या नजरी चुकवल्या आणि भगवान परमात्मा बाजूला गेला, गंगेच्या काठीला गेला आणि सुंदर अशा प्रकारच्या रमण रीतीतलीची माती घेतली थोडी आणि आपल्या तोंडामध्ये टाकली. कारण रजगुण आपल्यात असावा म्हणून. आता माती काय किती खाल्ली त्याचे वेगळे वेगळे कारण आहेत, भरपूर कारण आहेत त्याचे, पण आपल्याला वेळ नाही. थोडा मातीचा भाग आपल्या तोंडामध्ये टाकला आणि तो मातीचा भाग आपल्या तोंडामध्ये टाकल्यानंतर, कारण असं असतं पहा, एखाद्याचं जर सगळीकडे गवगवा जर चालत असेल तर त्याच्यावर अनेक जण टपून बसलेले असतात. पहा, याला कधी कसं याचा वीक पॉइंट पकडता येईल याच्यासाठी माणसं प्रयत्नशील असतात. पहा, हा कधी अशा प्रकारचा सापडतोय. आपली गवळणी याच्याच गुणगान करतात. यशोदा याच अशा प्रकारचं वर्णन करते सारखी, माझा कृष्ण पाहिलाय को कोणी. आणि मी आपलं मेलो ना काम करून करून. कोण म्हणतं? बळीराम दादा. त्याचं लय टेम्परेचर वाढलेलं असायचं सारखं. कधी सापडतो काय नो, कधी सापडतो काय नो. आणि मग एक लक्षात घ्या,
जो एखाद्याच्या पाठीमाग लागला का तो त्याचे काम कधीच करीत नाही. त्याचे काम कधीच करीत नाही. तो फक्त ध्यानातच ठेवतो. हा कधी चुकवतोय आणि त्याच्यातच त्याचं वाटोळ होत आहे का नाही. त्याचं काय होत असतं. म्हणून असं कधीच करायचं नाही. कोणाचाच द्वेष मत्सर करायचा नाही या लक्षात. म्हणून कधीच असं करायचं नाही. पण बळीराम दादा सारखा त्याच्या पाठीमाग खेळत असला तरी लक्ष ठेवायचं. काय करतो कृष्ण, कसा डाव खेळतो, काय करतो, कशी उडी मानतो, सारखं लक्ष. भगवान श्रीकृष्णाने यांना नादी लावलं आणि खेळामध्ये भगवान कृष्ण बाजूला गेला. थोडसा मातीचा तुकडा उचलला आणि तो अशा प्रकारचा तोंडात टाकला. सगळ्या पोरांनी बघितलं नाही पण बळीराम दादानी मात्र पाहिलं. आणि बळीराम दादा म्हणला पकडला का नाही आता. मग संध्याकाळची वेळ पोरं घरी येत असताना हे पोरं पाठीमागून आले. पण बळीराम दादा सगळ्याच्या आधी वाड्यात. आणि वाड्यात गेल्यानंतर लावली ना काडी. काही काडी लावायला लय माहेर असते. लावली काडी. काय यशोदे तू सांगते तुझा कृष्ण असा आहे, तुझा कृष्ण तसा आहे. काय तुझा कृष्ण म्हणजे काय केलं कृष्णाने. माती खाल्ली. माती कृष्णाने माती खाल्ली. दिली काडी टाकून. यशोदे म्हणले काय कमी माती खायला. पाहतेच म्हणले त्याच्याकडे आलं लक्षात. पाहतेच. आणि म्हणून यशोदा कृष्णाची येण्याची वाटच पाहत होती. आला का बघत येत हातामध्ये काठी घेतली आणि बघतेच त्याच्याकडे आता. आणि म्हणून सगळे मुलं संध्याकाळची वेळ आली घरी आले. आणि घरी आल्यानंतर यशोदेने लांबूनच बघितलं. आणि जरा चेहरा यशोदेचा आज वेगळाच होता. आणि वेगळा चेहरा असल्यानंतर लांबूनच कृष्णाला पाहिजे. कृष्णाला दरडून अशा प्रकारचा कृष्ण म्हणलं की कृष्ण जरा घाबरलाच. कृष्णाच्या मांड्या इठ्ठलच म्हणायला लागल्या. ते म्हणजे आज काहीतरी वेगळाच भाव आहे आईचा आला लक्षात. जवळ आला, हात जोडून उभा राहिला. काय गाग आहे, काय एवढी रागवली आज. सांग तू आज माती खाल्ली म्हणते. आज माती खाल्ली असं माझ्या कानापर्यंत आलेलं आहे. त्यावेळेस कृष्ण सांगितलं नाही गाई ग मी कशासाठी माती खाऊ. आई गाई नाही खाली ग माती. आई ग आई नाही खाली ग माती. आई गाई नाही खाली ग माती. आई गाई नाही खाली ग माती. हो बळीराम दादा, हो बळीराम दादा, 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 बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. घेतो तू दादा माझा बरे नाही खाली ग माती. आई ग आई नाही खाली ग माती. नाही खाली ग आई. आई ग आई नाही खाली ग माती. आई ग आई नाही खाली ग माती. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात सगळ्यांनी. वा वा. माग कोणाला राहायचं नाही महाराज. आणि प्रगती केलीच पाहिजे. अशा ठिकाणी करायची नाही मग केव्हा करायची प्रगती असो. माझा सांगण्याचा इत्यार्थ आपल्याला कळालाच असेल. तसे आपण जाणकार आहात. काय सांगत होतो तुम्ही. माती. यशोदाला कृष्ण म्हणला कृष्ण अगं आई मी कसा माती खाईन. आई ग आई नाही खाल्लेली मी माती. तुला कोणी सांगितलं मी माती खाल्लेली. ते बळीराम दादाने सांगितलं. भगवान कृष्ण अर्जुन आईला सांगू लागले तो पहिलाच माझा वैरी आहे आणि तो कधी तुला चांगलं सांगायचा. बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा कुटबंड घेतो माझ्यावरी. यशोदेने विचार केला मी आई आहे. याचं देखील खोटं ठरलं नाही पाहिजे आणि एकचं देखील माती खाल्लेलं सिद्ध झालं पाहिजे. मग आईनं आपल्या पद्धतीनं अशा प्रकारचं सांगायला सुरुवात केली. कृष्णा अरे बळीराम दादा सांगतो म्हणून नाही. तुम्ही ज्या वेळेस यमुनेच्या वाळवंटात खेळत असताना मी आपल्या वाड्याच्या गच्चीवर कपडे वाळू घालायला आले होते. मी आपल्या वाड्याच्या वर गच्चीवर कपडे वाळू घालायला आले होते आणि सहज माझं लक्ष गेलं पोरांकडे काय करते पोरं म्हणून यमुनेच्या वाळवंटात. आणि म्हणून तिकडंच मी तुमच्या खेळ बघत असताना तो त्या पोरातून बाजूला एकदा गेला आणि एकदा बाजूला गेला आणि मी लांबून बघितलं तुझी क्रिया काय आहे.
से माती खाता देखिला से माती खाता देखिला से माती खाता देखिला से माती खाता देखिला से माती खाता दावियाने बांधी माता देखिला से माती खाता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी देखिला से माती खाता दावियाने बांधी माता देखिला से माती खाता दावियाने बांधी माता 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 घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी यशोदा म्हणते अरे तिने सांगितलं म्हणून नाही मी स्वतः पाहिलंय देखील असे माती खाता मी स्वतः अशा प्रकारचं तुला माती खाताना बघितलंय म्हणून आता तुला मी आता दावेरी बांधते दावे आणि बांधे माता. आता बांधणं हा विषय फार अशा प्रकारचा कठीण आहे. त्याला बांधणं म्हणजे इतकं सोपं नाही, कारण परमात्म्याला बांधणं इतकं सोपं नाही, पण त्यांनी बांधून घेतलं हा विषय वेगळा अशा प्रकारचा आहे. पण दावे आणि बांधे माता अशा पद्धतीचं हे सगळं खोड्या त्या ठिकाणी चालू झाल्या. भगवान श्रीकृष्णांनी अनेक खोड्या गोकुळामध्ये केलेल्या आहेत. हे सगळे गोकुळातले गोपाळांना खाणं देण्यासाठी दही दूध देण्यासाठी एकत्र आला. सगळ्यांना भरपूर अशा प्रकारचं दिलं. भरपूर खोड्या चाललेल्या आहेत. कोण चोरी करतं जगद्गुरु तुकोबारे म्हणतात. या विठ्ठल विठ्ठल याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. भगवान परमात्मानी भरपूर दिलं. घर पाहुणी एकांताचं नवविध नवनीताचे. रोज एका घरी चोरी रोज एका घरी कोण चोरी करते. वेळ नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराने बोभाटा करून दिला. तू सवे तुकिया मेला अवगुण आणला. कोण चोरी करते. नंदाचा पोर चोरी करते. सगळ्या गवळणी एकत्र जमण नंद वाऱ्याच्या वाड्याकडं अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडणी आमच्या सुना घेवणी. हे ग बाई आम्हासी पाहावे ना हे शोधे बाळ तू जाताना कुठवर सोसुधिंगाना. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या येती नंदाच्या अंगणी. सगळे घराणा सांगायला आले. आता यशोदेने सांगे काय कशाचा मोर्चा आहे. नाही तो कसा कृष्ण चोऱ्या करतोय. यशोदे म्हणले 5 वर्षाचं पोरग कुठं चोऱ्या करीत असतं का. वेळ आपल्याकडे कमी. बरं ठीक आहे कोणाचं काय काय केलं सांगा बरं. यादी सगळ्यांनी यादी सांगायला सुरुवात केली. एक म्हणलं माझं कवाड पोरडं. एक म्हणते माझं शिंक तोडलं. एक म्हणते माझं दह्या दुधाचं ओलंडलं. अशा सगळ्या गवळीने सांगू लागल्या.
एक म्हणले काय सांगू बाई यशोदे, हा तुझा कृष्ण इतका खट्याळ आहे. हा परवा माझ्या घरी आला होता. कांताबापू परवा माझ्या घरी आला होता. माझा जो सासरा होता ना, कधी कोणाच्या आध्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही, कधी आळंदीला नाही, कधी पंढरपूरला नाही, कधी तारकेश्वर गडावर नाही, कधी ज्ञानेश्वर शवाधामावर नाही, कधी कीर्तन नाही, कधी काहीच नाही, कधी दान नाही, कधी पुण्य नाही, कधीच कीर्तनाला नाही आला नाही. जर आला चुकून जुन्या चपला ठेवून नव्या घेऊन गेला. असं कधी कोणाच्या आध्यात नाही, कधी कोणाच्या मध्यात नाही. अहो चपला चोर बिला झाली बापू. परवा माझीच नेली, त्या दिवशी माझीच नेली एक. ते मी ब्रँडच बदलिला चपलाचा, कारण ते पांढरा ब्रँड लक्षात राहतो ना, कारण माझा पांढरा ब्रँड असल्यामुळं कोणीच चोरीत नाही. आता ती एकदा तर ड्रायव्हरचीच चोरली आमच्या. ते रडतच आला महेश महाराज माझ्याकडे. ते म्हणले चप्पल गेली बाबा. मग चप्पल गेली म्हटल्यानंतर मग आता घेऊ म्हणलं दुसरी. ते म्हणलं नाही ना, लय 700 रुपयाची होती. 700 रुपयाची होती. म्हणलं 700ची असून द्या, आपण घेऊ आता. आजचं पाकिट बरोबर आहे, जरा घेऊ. ते म्हणलं नाही ना बाबा, लय भारी होती. ते लागलं रडायला बाबा. मग मी म्हणलं ह्या गावचे लोक जर आपली चप्पल चोरीत असतील तर मग आपण तरी काय आलं इकडं. तर आम्ही सगळ्या दुनियेचे पाणी पिलेले होय लोगावकर मंडळी. रोज एके जिल्ह्याचं पाणी पितो आम्ही, तालुक्याचं. मग मी ड्रायव्हरला सांगितलं एक काम कर. लोक ऐकणारे निघून गेली, पण कार्यकर्ते अजूनही का नारळ गुतले आपलं, ते बसलेलीच आहेत. आणि कार्यकर्ते म्हणल्यानंतर बरी बुरीच असेल ना त्या कार्यकर्त्याची बाकीच्या पेक्षा. पण म्हणलं एक काम कर, उगा असा आपल्याला म्हणजे शोभन अशी आण, नाही तर उगा बुरटी बिरटी आणू नको. आपल्याला शोभन, मला बी शोभली पाहिजे आणि तुला बी शोभली पाहिजे. तू माझा ड्रायव्हर आहे अशी अशी हाणायची ना, एक नंबरच हाणायची. आता तो माझा शिष्य म्हणल्यानंतर त्यांनी आणली ना महाराज आणि नारळ दिलं ना, आम्ही गाडीकडे निघलो. माझी सापडाना, ती माझी चप्पल सापडाना. तास झाला कार्यकर्ते चप्पल पाहतात, बाबाची चप्पल कुठे, बाबाची चप्पल कुठे. गाडीजवळ मी गेलो आणि माझ्या ड्रायव्हरच्या गाडी चपला पायाकडे माझंच लक्ष गेलं, त्यांनी माझीच हाणली होती. यशोदा म्हणते, गवळण म्हणते, हा कधी कोणाच्या आध्यात नाही, कधी मध्यात नाही. परवा तुझा कृष्ण आला, ताकाचा डेरा घेतला आणि त्याच्या डोक्यावर फडला. ते डायरेक्ट गेलं. परवा आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा सैरा त्यावरी फोडीला. खूप खोड्या. यशोदेने सांगितलं कृष्ण आता तू गावात राहायचं नाही. भरपूर खोड्या आहेत ना, आता तू गावात राहायचं नाही, वेळ झालेला आहे. म्हणून कृष्णाने ऐकलं. मग दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा गायी घेऊन वनामध्ये जात असताना तुकोबारांनी दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी, गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी. बस त्याचं वर्णन महाराज द्वितीय चरणामध्ये करतात. जाळी घेऊन कांबळी काठी, गायी वळी वेणू पाठी. महाराज म्हणतात जाळी घेऊन कांबळी काठी. भगवान परमात्मा ज्यावेळेस निघला गावातून गायी वळण्यासाठी निघला, त्याचं वर्णन या चरणामध्ये आहे. बाबा मस्त सांगत असतात. जाळी शब्दाचा अर्थ काय आहे? जाळी आत्ताच्या भाषेत सांगायचं ठरलं तर जाळी म्हणजे टिफिन.
आहे का नाही, डबा आहे का नाही, म्हणजे जाळी घेऊन. पण पूर्वीची ही पद्धत आहे, पूर्वी जाळी असायची. पोरं ज्यावेळेस जायचे ना त्यावेळेस शेतामध्ये पूर्वीचं वातावरण ती जाळी असायची. जाळी म्हणजे सर तुम्हाला जाळी आठवती का? जाळी म्हणजे जाळीची जाळीची पिशवी. आता देखील जाळीच्या पिशव्या आहेत भाजी आणायला वगैरे. ही पूर्वीची पद्धत. जाळी म्हणजे जाळीची जी पिशवी असते तिच्यात डबा टाकायचा, भाकरी घ्यायच्या आणि मग जाळी घेऊन कांबळी हातामध्ये काठी गाय वळायच्या ना. मग हे सगळा वेशभूषा करून भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे जाळी घेऊन कांबळी काठी गायी वळी वेणू पाठी भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे चाललेला आहे. गाई गोपाळ सौंगडे बना, गाई गोपाल सौंगडे बना, गाई गोपाल सौंगडे बना, गाई गोपाल सौंगडे बना बना, गाई गोपाल सौंगडे बना. भगवान परमात्मा चालल्यानंतर आवाज गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय. वृंदावनी आले लवलाये, वृंदावनी आले लवलाये, वृंदावनी आले लवलाये, वृंदावनी आले लवलाये. गवळणी बाई ओ बाई ओ गाई गोपाळ सोंगडी जाई, गाई गोपाळ घेऊन जाई. पबा घेऊन घोंगडी पायी घोंगडी पायी. भगवान परमात्मा गोपाळ सगळा निघला. मग बाकीचे गोपाळ काय राहतात का? सगळेच गोपाळ मग गेले. मग गेल्यानंतर खेळ खेळले. कोणते कोणते खेळ खेळले तुम्हाला खेळ मांडिला लगोरी, हा. हा. गावाला, गावाला. खेळ मांडिला लगोरी, हा. खेळ मांडिला लगोरी, खेळतात नाना परी, बाबा. खेळतात नाना परी, खेळ मांडिला सगळे. लगोरी, हा. खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी. हमम पोरा हमम मम हमम पोरा हमामा, घुमरी वाज गमामा, वा, वा, वा. हो घुमरी वाज गमामा, हमम पोरा हमम मम हमम पोरा हमामा, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडी, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडी. खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू, अमर दुमा दिमा, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, वा, वा, वा. अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडी, अबकदु बकति बक पोरा त्रिगुण खेळ मांडी. त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू. वा, वा. दांडू चेंडू लगोऱ्या नाना पाय, विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना पाय. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरे, खेळ मांडियेला
गाई गोपाळ सवंगडे गाई गोपाळ सोंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 सगळे प्रमाणे एकदाच होऊन जाऊन दे जे होते. असे गायकांना असे वादक असल्यावर असं वाटतं कवर कीर्तन करावं. ते कधी कधी असं वाटतं कीर्तन पी गेल्यापेक्षा मेलेलंच बरे. इथं वातावरणच तसं आहे, एकदम भारी वातावरण आहे, संपन्न वातावरण आहे. सगळे या सेवाधामाची कृपा आहे. हे बघा ना चोपदार कसा दिसतो. वा हा 70 वर्षाचा पहिलवान. हा 80 वर्षाचा. नाही तर परवा माझ्या कीर्तनाला एक जबाबदार होता बाबा, कुत्र मुतून गेलं धोत्रावर तरी लक्षात नाही आलं. बघा ना पोरं किती सुंदर नाचले पोरं. बाबासाहेब महाराज तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवलं सगळ्यांनी. अरे निरागस पोरं आहे, काही ध्यानात नाही त्यांच्यात, काही म्हणत नाही. कोणी कोणाला जुटलं का लगेच गोल फिरायला लागले. हा खरा आनंद आहे. काही मतभेद नाही, काय नाही. एकदम मस्त लाईनीत उभा राहिलेत. अशी एक माझी संकल्पना आहे बाबा. एवढंच इच्छा आहे आपली आता. या सेवाधामावर इतकी सुंदर जागा, इतकं पटांगण आहे, एवढं सगळं आहे. एक 25 मुलं असं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा चाललेला आहे 8 तास. थोडी अशा प्रकारची नाही. तुम्ही आहेतच ना. तुम्हाला वृद्धाश्रमात घालणार आहे. तुम्हाला आता काय करायचं, सगळ्याला एकाच खोलीत कोंडायचे. त्याच्याशिवाय तुम्ही नीट नाही व्हायचे. तुम्ही सुद्धा काळजी करू नका. तुमची सुद्धा लाईन अशीच अबाधित राहणार आहे. पण तुम्ही फक्त कार्यक्रमापुरते. पण एकदा संध्याकाळचं चित्र इथं काही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, मृदंग वाचला पाहिजे, कोणी हरिपाठ म्हटला पाहिजे, कोणी एखाद्या दिव्याखाली एवढ्या मोठ्या लाईटी आहेत आहे का नाही. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, आपल्या परिसरातले सदस्य, याच भागातले, या गटातले ते आलेले आहेत. त्यांना देखील आपण काही विनंती केलो, अजून 2-4 लाईटी लावा आहे का नाही. दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रकाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता ते आलेलेच आहेत, त्यांना देखील काही विनंती करतो. तुम्ही या सेवाधामाच्या या परिसरातले, याच गटातले तुम्ही सदस्य आहेत, तर थोडंसं तुम्ही देखील लक्ष असू द्या. तुम्ही जर एखादा दिवा लावला या ठिकाणी, लाईट तर भरपूरच आहे, पण अजून काही काम केलं तर त्यावेळेस एखादा विद्यार्थी त्या दिव्याखाली अभ्यास करेल, ज्ञानेश्वरी वाचीन. आणि भविष्यातमध्ये जर एखादा सुंदर कीर्तनकार झाला तर त्याचं कीर्तनकार होणं हे सगळं जर श्रेय कोणाला जाणार आहे तर ते तुम्हालाच जाणार आहे की तुम्ही लावलेल्या दिव्याखाली त्याने अभ्यास केलेला आहे. याला लक्षात. म्हणून अशा पद्धतीचं एक आपली इच्छा आहे, बाकी काही राहिलं नाही. जीवनात जे मिळायचं होतं बाबाच्या म्हणा, आमच्या म्हणा, नारायण बाबाच्या कृपेने, माऊलीच्या कृपेने जे मिळायचं होतं ते अगदी लवकरच आम्हाला सगळे मान, मान्यता, सगळं काही. मला तर प्रसिद्धी एवढी मिळाली बाबा. 1984 साली गेल्या सकाळच्या पानावर माझा पहिला फोटो आला होता, श्रीराम महाराजांन माझा. म्हणजे 84 साली पेपरला पहिला फोटो, पहिल्या पेजवर, की तुकाराम महाराजांच्या प्रस्थानमध्ये आम्ही दोघं नाचत असताना पत्रकारांनी बघितलं, धोतर नेसलं. ते इतके लहान वयात पंढरपूरला वारकरी, बाल वारकरी चाललेत, असं एक पेपरला होतं. त्यावेळेस TV चॅनल बिनल काही नव्हतं, पेपरच सकाळचाच पेपर असायचा, त्याच्यात फुटाला. म्हणजे आता फक्त एवढीच इच्छा आहे की इथं काही 25 विद्यार्थी, ते थोड्या दिवसात तुम्हाला तुमच्याच माध्यमातून ते सगळं होणार आहे. त्या दिवशी मी सांगितले की 2ऱ्या क्रमांकाची सद्गुरू नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था नावाने या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. कारण जे श्रद्धास्थान असतं त्या श्रद्धास्थानाला सोडून दुसरं काही अशा प्रकारचं करायचं नसतं. कारण नारायण महाराजांची त्यांच्यावरही कृपा होती, त्यांच्यावर कृपा होती म्हणजे आहेच, अजूनही आहेच. अजूनही बाबांचा शब्द नारायण महाराज पाळतात. जरी वैकुंठात नारायण बाबा असतील तरी त्यांना स्मरून आदिनाथ महाराजांनी एखादा शब्द सोडला की नारायण बाबा तो शब्द 100% पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि ती संकल्पना आपली आहे. आणि मी आणि बाबा काही वेगळे नाहीत. ती संकल्पना 100% नारायण बाबा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळे प्रमाण आपण एकाच वेळेस घेतले आहे का नाही. सगळे प्रमाण एकाच वेळेस झाले. कारण झाली आता वेळ म्हणती अनाशुदुर्या. म्हणून वेळ पुष्कळ झालेला आहे. ऊन अशा प्रकारचं झालेलं आहे. भरपूर वेळ झालेला आहे. घसा देखील आता थोडंसं तडतड करतो. म्हणून महाराज म्हणतात जाळी घेवणी कांबळी काठी खेळ अशा प्रकारचे सगळे खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर पोरं दमले. जीव दमत असतो, देव कधी दमतच नसतो. जीव साहजिकच दमणं आहे, देव कसं जमन. पोरं खेळत असताना खूप दमले.
भगवान परमात्मा काय खेळ मोडीदान कृष्णाने सांगितलं खेळ मोडवा. एक तर खेळ मोडव, नाही तर मग आमच्यातून तू बाजूला तरी जा. काय म्हणले एक लक्षात घ्या, एक तर खेळ मोड, नाही तर आमच्यातून बाजूला जा. भगवान परमात्म्याने सांगितलं आमचा अवतार यांच्यासाठी आहे. अनेक कारणं ज्यापैकी त्यांच्यासाठी की गोपाळांना आनंद देणे शांत. आणि हे जर मला हाकून लावित असेल तर मी त्यांच्या हाकून लावलं तरी जाणार नाही. मी यांच्या पाठीमागे अशा प्रकारचं धावणार आहे. म्हणे भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी देव धावे पाठोपाठी झाडी घेऊन कांबळी काठी झाडी घेऊन कांबळी काठी देव धावे पाठोपाठी देव धावे पाठोपाठी झाडी घेऊन कांबळी काठी झाडी घेऊन कांबळी काठी वेणुपाठी विठोबार खुमाई विठोबार खुमाई खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.